नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी आपले हार्दिक स्वागत करतो। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वळूया आपल्या घटकाकडे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक विभाग, मी अरविंद पवार, वरळी सिफेस मनपा मराठी माध्यमिक शाळा वरळी। मुलांनो, आज आपण जो घटक पाहणार आहे तो घटक म्हणजे 15वी कविता आकाशी झेप घेरे। आकाशी झेप घेरे याचे कवी आहेत जगदीश खेबुडकर। यांची ही कविता आकाशी झेप घेरे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया या कवितेचे कवी जगदीश खेबुडकर यांचा परिचय। बघा विद्यार्थी मित्रांनो, या कवितेचे कवी जगदीश खेबुडकर यांचा आपण बघूया परिचय। त्यांचा जन्म 10 मे 1932 रोजी कोल्हापूर जिल्ह्यात झाला। त्यांचा प्रवास वयाच्या 16व्या वर्षी त्यांचा कवी व गीतकार म्हणून प्रवास सुरू झाला। त्यांचं साहित्य प्रसिद्ध कवी, साहित्यिक, पटकथा, संवाद, लघुकथा, नाटक, दूरदर्शन मालिका यासाठी त्यांनी साहित्य निर्मिती केलेली आहे। त्यांच्या गीतांची वैशिष्ट्ये साधे, सोपे परंतु अर्थगर्भ व नादमय असे त्यांचे शब्द होते। मराठी चित्रपटासाठी त्यांनी 325 गीते लिहिली, 25 पटकथा संवाद लिहिले, 50 लघुकथा, 5 नाटके, 4 दूरदर्शन मालिका, 4 टेलिफिल्म, 5 मालिका गीते इत्यादी त्यांची साहित्य संपदा आहे। त्यांना सन्मान कोणकोणते भेटलेले आहेत? महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना 11 वेळा सन्मानित करण्यात आलं। त्यापैकी काही महत्त्वाचे त्यांचे पुरस्कार: गदिमा पुरस्कार, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, त्यानंतर जीवन गौरव पुरस्कार। त्यांचे गीतलेख मराठी चित्रपटसृष्टीसाठी मोठ्या प्रमाणावर त्यांनी गीतलेखन केलेले आहे। त्यांचं चित्रपट गीत पिंजरा चित्रपटातील एक गीत आहे, तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ हा रंग महाल। हे जे गीत आहे हे अतिशय असं प्रसिद्ध झालेलं गीत हे जगदीश खेबुडकरांनी लिहिलेलं। त्यानंतर त्यांनी ही जी सगळी साहित्य संपदा लिहिलेली आहे ती अतिशय मौलिक अशी साहित्य संपदा आहे। त्यामुळे जगदीश खेबुडकरांचं नाव मराठी चित्रपटसृष्टीमध्ये महत्त्वाचं मानलं जातं। पुढे बघा, यांचा परिचय झाल्याच्या नंतर आता आपण वळूया आपल्या कवितेकडे। बघा, आकाशी झेप घेरे जगदीश खेबुडकर यांची ही कविता। कवीने सुरक्षिततेचे परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टानं जगण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे। आपल्या क्षमतावर, सामर्थ्यावर विश्वास ठेवावा। कवी पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून देतात। प्रस्तुत कवितेतून कवी परावलंबित्वाचे कवच फोडून स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादाक्रांत करा, उत्तम यश मिळवून त्याचा निखळ आनंद घ्या असा संदेश आपल्या या आकाशी झेप घेरे या कवितेमध्ये कवी जगदीश खेबुडकर सांगतायत। तर ही कविता जी आहे ती कविता तुम्हाला मी चालीवर म्हणून दाखवणार आहे। याला मी चाल लावलेली आहे आणि त्या चालीवर मी तुम्हाला ही कविता गायन करून दाखवणार आहे। बघा मुलांनो, आपली कविता आकाशी झेप घेरे
आकाशी झेप घेरे. आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ भवती वैभव माया, तुझ भवती वैभव माया. फळ रसाळ मिळते खाया, सुख लोलुप झाली काया. हा कुठवर वेड्या घेसी आसरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. दरी डोंगर हिरवीराने, दरी डोंगर हिरवीराने. जा ओलांडुनिया सरिता सागरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. कष्टाविन फळ ना मिळते, तुझ कळते परिना वळते. कष्टाविन फळ ना मिळते, तुझ कळते परिना वळते. हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा. सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा. सोडी
सोन्याचा पिंजरा सोडी, सोन्याचा पिंजरा आकाशी झेप घे रे पाखरा, आकाशी झेप घे रे पाखरा सोडी, सोन्याचा पिंजरा सोडी, सोन्याचा पिंजरा. अशा पद्धतीने ही कविता मी गायन केलेली आहे. तर मुलांनो, पुढे वळूया आपल्या कवितेतील काही शब्दार्थ आणि त्याचे अर्थ. बघा, तुझं भवती, तुझं भवती याचा अर्थ होतो तुझ्या भोवताली आजूबाजूला. वैभव, वैभव म्हणजे समृद्ध. रसाळ, रसाळ म्हणजे रसपूर्ण, मधुर, गोड. सुखलोलूप, सुखलोलूप म्हणजे सुखाची आसक्ती, सुखाने घेरलेली. काया, काया म्हणजे शरीर. आसरा, आसरा म्हणजे आश्रय, निवारा. विहार, विहार म्हणजे संचार. सामर्थ्याने, शक्तीने, बळाने. सरिता, नदी, सरिता म्हणजे नदी. त्यानंतरचे काही शब्द बघा. सागर म्हणजे समुद्र, सागर म्हणजे समुद्र. कष्टाविन म्हणजे मेहनती शिवाय. परी, परी म्हणजे पण, परंतु. व्यथा, व्यथा म्हणजे दुःख, वेदना. बिचारा, बिचारा म्हणजे गरीब. बावरा, बावरा म्हणजे गोंधळलेला, बावरलेला. नटले, नटले म्हणजे शोभले. योग, योग म्हणजे घटना, प्रसंग. साजिरा, साजिरा म्हणजे सुंदर, सुरेख. श्रमदेव, श्रमदेव म्हणजे कष्टाचा ईश्वर. अवतरले, अवतरले म्हणजे प्रकटले, आले. प्रसन्नता म्हणजे टवटवीत. माया, माया म्हणजे पैसा, संपत्ती, पैसा, संपत्ती. हे झाले शब्दार्थ. ते शब्दार्थ पाहिल्यानंतर आता आपण वळूया वाक्प्रचार व त्याचा अर्थ याकडे. बघा, वाक्प्रचार व त्याचा अर्थ. आकाशी झेप घेणे, आकाशी झेप घेणे म्हणजे मन ध्येयाकडे उंच झेपावणे. विहार करणे म्हणजे विहरणे, संचार करणे. फळ मिळणे म्हणजे कार्य यशस्वी होणे. जीव बावरा होणे म्हणजे गोंधळून जाणे, गडबडून जाणे. घामातून मोती फुलणे म्हणजे कष्टातून फळ मिळणे. जीवनात योग येणे म्हणजे आयुष्यात सुखकारी घटना घडणे. वाक्प्रचार व त्याचा अर्थ आपण बघितला. यानंतर आपण वळूया आपल्या कवितेच्या ओळी आणि त्या कवितेच्या ओळींचा अर्थ याकडे. बघा मुलांनो, कवितेच्या ओळी बघा. पहिल्या ओळी काय म्हणतात? आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा. आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा. बघा या सुंदर ओळी आणि त्या ओळींचा अर्थ काय होतो बघा. लौकिक विनाशी गोष्टीत गुंतलेल्या मनाला मोलाचा उपदेश करताना कवी काय म्हणतात? ए पाखरा, तू ध्येयपूर्तीसाठी आकाशात उंच भरारी मार. सत्ता संपत्ती यानं वेढलेल्या सोन्याच्या या पिंजऱ्याचा मोह तू सोडून दे. हा सोन्याचा पिंजरा तुझ्या इच्छांच्या सफलतेला घातक आहे. बघा काय म्हणतात कवी. कवी जगदीश केबुडकर यांनी लिहिलेली ही कविता आणि त्या कवितेच्या ओळी काय आहे? आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा.
बघा, आणि त्या ओळींचा अर्थ काय म्हणतात कवी? लौकिक विनाशी गोष्टीत गुंतलेल्या मनाला मोलाचा उपदेश करताना कवी म्हणतात, हे पाखरा, तू ध्येयपूर्तीसाठी आकाशात उंच भरारी मार. सत्ता संपत्ती यानं वेढलेल्या सोन्याच्या या पिंजऱ्याचा मोह तू सोडून दे. हा सोन्याचा पिंजरा तुझ्या इच्छांच्या सफलतेला घातक आहे. या पिंजऱ्याचा त्याग करून यशाच्या शिखराकडे झेप घे. पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्र्याचा आनंद घे. जगदीश खेबुडकर यांनी पारतंत्र्यात खितपत पडलेल्या पाखराला म्हणजेच माणसांच्या परावलंबी मनाला मोलाचा उपदेश केला आहे व स्वातंत्र्याचे मोल समजावून सांगितलेले आहे. प्रस्तुत ओळीचा अर्थ असा आहे की यामध्ये पाखराला आकाशात भरारी घेण्याचे आव्हान केले आहे. वैभव, सत्ता, संपत्ती हा लौकिकातील सोन्याचा पिंजरा आहे. त्यात अडकलेल्या जीवाची गती खुंटते. त्याच्या जीवनाची प्रगती होत नाही. सुख सोयीमुळे कर्तृत्व थांबतं. म्हणून हा सोन्याचा पिंजरा सोडून ध्येयाच्या मोकळ्या व उंच आकाशात तू झेप घे. अशा प्रकारची आत्मिक शिकवण या ओळीतून प्रत्ययाला येते. जगदीश खेबुडकर यांनी किती सुंदर अशा ह्या ओळी मांडलेल्या आहेत की आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. हे वैभव संपत्ती हे काय तात्पुरतं आहे. या वैभव संपत्तीला सोडून दूर अशा सोन्याचा पिंजरा सोडून उंच भरारी घे. असं या दोन ओळीमधून जगदीश खेबुडकरांनी व्यक्त केलेलं आहे. बघा त्याच्या पुढच्या ओळी बघा काय सांगतात ओळी. तुझं भवती वैभव माया, तुझं भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. तुझं भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. सुख लोलूप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा. तुझं भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. सुख लोलूप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा. बघा जगदीश खेबुडकर आपल्या कवितेमध्ये किती छानपैकी मांडलेल्या बघा कवितेमध्ये त्यांनी. आणि या ओळी आणि या ओळींचा आपण अर्थ पाहूया. आता तू मोहमाया, पैसा, संपत्ती यांच्या गराड्यात घेरलेला आहेस. बघा एक कवी माणसाला म्हणतायत की अरे माणसा, तू मोहमाया, पैसा, संपत्ती यांच्या गराड्यामध्ये घेरलेला आहेस. तुला सुखाचे फळ खायला मिळते. तुझे शरीर या लौकिक सुखाला लालचावलेले आहे. बघा या सुखात तू लोळतोयस, पण हे सुख किती काळ टिकेल? या सुखाचा आश्रय लवकरच संपेल. ए वेड्या मना, तू जागृत हो आणि लौकिक तात्पुरत्या सुखाचा त्याग कर. कवी म्हणतात, मोह, माया, पैसा, संपत्ती यांच्या लोभात माणूस गुरफटला की त्याची फसगत होते. बघा त्याची प्रगती खुंटते. तात्पुरते हे फळ रसाळ वाटते. बघा काय म्हणतायत कवी म्हणतायत की ही मोह, माया, पैसा, संपत्ती याच्या लोभामध्ये माणूस गुरफटला ना की त्याची फसगतच होते, त्याची प्रगती खुंटते. तात्पुरतं हे फळ रसाळ वाटतं, पण ते सुख नाशिवंत आहे. पण ते सुख जे आहे ना ते नाशिवंत आहे. हे सुख फार काळ टिकणार नाही. या सुखाला लालसा प्राप्त होते. म्हणून यातून जागृत सुखाचा आश्रय घेऊ नको. हा सोन्याचा पिंजरा सोडून भरारी घे. अशा प्रकारे या ओळीतून कवींनी सुखाची लालसा आलेल्या माणसांना लौकिक संदेश दिलेला आहे. बघा या ओळी आणि या ओळींचा आपण बघितलेला अर्थ. आता आपण वळूया पुढील ओळींकडे. बघा पुढील ओळी. तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. दरी डोंगर हिरविराने, जा ओलांडून या सरिता सागरा. तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडून या सरिता सागरा.
बघा या कवितेच्या एवढ्या सुंदर ओळी जगदीश खेबुडकरांनी लिहिलेल्या, आणि त्या ओळींचा काय अर्थ होतोय बघा. ए पाखरा, तू पाखरा, ईश्वराने तुला उडण्यासाठी पंख दिले आहेत. ईश्वराने तुला उडण्यासाठी पंख दिले आहेत. पंखातील बळाने तू आकाशात मुक्तपणे संचार कर. बघा काय म्हणतायत की तू पाखरा, ईश्वराने तुला उडण्यासाठी पंख दिले आहेत. पंखातील बळाने तू आकाशात मुक्तपणे संचार कर. जमिनी लगत असणारे डोंगर, दर्या, हिरवी राने, नद्या व समुद्र सारे अडथळे ओलांडून दिशांच्या पार जा. स्वतःच्या क्षमतेवर, स्वतःच्या सामर्थ्यावर अढळ विश्वास ठेवावा आणि त्या बळावर यशाच्या दिशेने दमदार पावले टाकत पुढे जावं. ध्येयाकडे आपण पोहोचणारच, ध्येयाकडे आपण पोहोचणारच याची मनोमन खात्री बाळगावी. तात्कालिक मोहाच्या गोष्टीमध्ये गुंतून पडू नये. स्वतःच्या मनाला मुक्त, स्वतंत्र ठेवावं. सुखलोलुपतेमध्ये मनाला अडकू देऊ नये. स्वातंत्र्याचे महत्त्व ओळखले पाहिजे असे या कवितेतून व्यक्त होते. बघा कवितेमध्ये तुझं पंख दिले देवाने, मग कर विहार सामर्थ्याने. मग त्या पंखांचा फायदा घे, उंच विहार कर. दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडून या सरिता सागर. या दरी डोंगर हिरवी रानं असेल ना, त्यांना ओलांडून या सरिता सागरा पार जा. पण हा जो तू सोन्याचा पिंजरा आहे, या सोन्याच्या पिंजऱ्यातून तू बाहेर निघ. तुझी सत्ता, संपत्ती, वैभव, माया यापासून तू मुक्त हो. हा सोन्याचा पिंजरा सोडून तू दूर असा आपल्या पंखांनी विहार कर. असं कवी जगदीश खेबुडकर आपल्या कवितेमध्ये सांगतात. यानंतरच्या ओळी बघूया. बघा त्या पुढच्या ओळी. कष्टाविन फळ ना मिळते, कष्टाविन फळ ना मिळते, तुझं कळते परी ना वळते. बघा कष्टाविन फळ ना मिळते, तुझं कळते परी ना वळते, हृदयात व्यथाही जळते, हृदयात व्यथाही जळते, का जीव बिचारा होई बावरा. काय म्हणतात बघा कवी जगदीश खेबुडकर आपल्या कवितेमध्ये काय म्हणतात. कष्टाविन फळ ना मिळते, तुझं कळते परी ना वळते, हृदयात व्यथाही जळते, का जीव बिचारा होई बावरा. बघा या कवितेच्या ओळी आणि या ओळींचा काय होतोय अर्थ. बघा कवी काय म्हणतात. कवी म्हणतात कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही, कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही, आणि आयते कोणालाही सुख मिळत नाही, आणि आयते कोणालाही सुख मिळत नाही. त्यासाठी अपार मेहनत करावी लागते. हे तुला समजते, हे तुला समजते, पण कृतीमध्ये, आचरणात, वागणुकीत येत नाही. तुला हे सर्व कळतं आहे, समजतं आहे, पण तुझ्या कृतीमध्ये, तुझ्या आचरणामध्ये, तुझ्या वागणुकीमध्ये ते येताना दिसत नाही. त्यामुळे तुझे मनातले दुःख मनातल्या मनात जळत राहते. तुझ्या मनातले दुःख मनातल्या मनातच जळत राहते, धुसमत राहते. स्वातंत्र्याची ओढ तर आहेच, स्वातंत्र्याची ओढ तर आहेच, पण त्याची पूर्तता होत नाही ना, त्याची पूर्तता होत नाही. त्यामुळे तुझा बिचारा जीव कावरा बावरा होतो, कासावीस होतो. माणसाने कष्टावर, प्रयत्नावर विश्वास ठेवला पाहिजे. असेल हरी तर देईल खाटल्यावरी असं मानू नये. नशिबानं काही मिळत नाही, नशिबानं काही मिळत नाही. प्रयत्नाने आपण आपले नशीब घडवत असतो. तसेच केवळ देहाला तृप्त करणारी सुखे महत्त्वाची नसतात. तसेच केवळ देहाला तृप्त करणारी सुखे महत्त्वाची नसतात, ती तात्पुरती असतात, ती चिरकाल जर टिकत नाहीत. आपल्या प्रयत्नानं गगनात भरारी मारली पाहिजे, त्यातच खरं सुख असतं, असा संदेश या कवितेच्या ओळीतून मिळतो. बघा कष्टाविन फळ ना मिळते, तुझं कळते परी ना वळते, हृदयात व्यथाही जळते, का जीव विचारा होई बावरा. या कविता आणि त्या कवितेच्या ओळी आपण त्याचा अर्थ सुद्धा बघितला.
आता वळूया पुढील कवितेच्या ओळींकडे. बघा, कवितेच्या शेवटच्या ओळी. घामातून मोती फुलले, घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा. हा योग जीवनी आला साजिरा. बघा, कवी आपल्या कवितेमध्ये काय म्हणतायत? घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा. कवितेच्या ओळी आणि त्या कवितेच्या ओळींचा अर्थ काय होतो बघूया. घाम गाळला की शेतात मोती पिकतात. बघा, कवी काय म्हणतात? घाम गाळला की शेतात मोती पिकतात, पिके बहरतात. हा श्रमरूपी ईश्वराचा चमत्कार आहे. हा श्रमरूपी ईश्वराचा चमत्कार आहे. कष्ट करून घरात येणारे धान्य म्हणजेच श्रमदेवाचे घरात येणारे आगमन होय. त्यावेळी घरात समृद्धी व प्रसन्नता होते. कष्ट केल्याने असा सुखाचा गोड सुंदर प्रसंग आयुष्यात येतो, हे जाणून घे व स्वातंत्र्याचे मोल सुद्धा जाणून घे. कवी जगदीश खेबुडकर यांनी आकाशी झेप घेरे या कवितेमध्ये माणसाला उपदेश करताना घर प्रसन्नतेने नटायचे असेल तर श्रमदेवाची पूजा करावी लागेल व घामातून मोती फुलवावे लागतील, हे समजावून सांगितलेलं आहे. कोणतीही गोष्ट घर बसल्या मिळत नाही. कोणतीही गोष्ट घर बसल्या मिळत नाही. देरे हरीण खाटल्यावरी असा चमत्कार होणे शक्य नसतं. वरील ओळीमध्ये कवीने श्रमाचे महत्त्व सांगितलेले आहे. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. अविरत प्रयत्न काबाड कष्ट करून जेव्हा शेतकरी शेतामध्ये कष्ट करतो तेव्हा त्याला मोठ्या प्रमाणात धान्य मिळतं. त्याच्या घामातून मोती फुलते. श्रम केल्याने धन धान्य त्याच्या घरी येते. तेव्हा त्याच्या श्रमाचे सार्थक होते. जणू त्याच्या घरी श्रमदेव अवतरतात. स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवून कर्तृत्वाचे मोकळे आकाश ओळखावे आणि ध्येयाकडे उंच भरारी घ्यावी. परावलंबित्व सोडून स्वावलंबी व्हावे, ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. अशा पद्धतीने स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवून यशाची शिखरे काबीज करावी असा संदेश देणारी ही कविता आहे. आकाशी झेप घेरे या कवितेचे कवी जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली ही अतिशय सुंदर अशी कविता. म्हणजेच प्रयत्न केल्याने आपल्याला यश प्राप्त होऊ शकतं असे या कवितेतून आपल्याला समजतं. बघा, जगदीश खेबुडकर यांची ही कविता आकाशी झेप घेरे आणि या कवितेच्या ओळी आणि त्या ओळींचा आपण अर्थ बघितला. विद्यार्थी मित्रांनो, येथे आपली ही कविता संपते. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजची ही जी कविता आहे ती कविता नक्कीच आवडली असेल. म्हणून आजच्या या तासिकेला यूट्यूब चॅनलवर लाईक सबस्क्राईब करून तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला मात्र विसरू नका. आजच्या कवितेला आपण छान प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आजचा घटक तुम्हाला नक्कीच समजला असेल. या घटकाला तुम्ही सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवा आणि सर्वांना सबस्क्राईब करायला सांगा. नमस्कार, धन्यवाद.